पार्वता लवकर कर, मुलाला कॉलेजला जायला वेळ होतोय. अहो मला पण माझ्या मुलाची काळजी आहे. डबा तयार आहे. अगं आई, बेसनचे लाडू पण दे ना दादाला. दादाला आवडतात ना. अगं हो ग बाई, ठेवले आहेत डब्यात, देत आहे त्या वडिलांना. राहुल, हा बाप्पा. जया, चावी. अरे दादा, ती काय टीव्ही जवळ ठेवली. बघ ना हा. तसाच आहे तो. अरे पंकज, राहुल अजून कसा आला नाही, त्याची वाट बघतोय आपण. कसा आला नाही तो? थांब, लाव तर फोन. हा बोल. काय रावल्या, कुठे तू? अरे हा निघालो घरून, येतोच आहे. ये ना लवकर. हा ठीक आहे ठीक आहे, आलो. अरे यार शेट, कुठे जायचं तेच विसरलो. हॅलो. अरे कुठे रे? अरे कुठे म्हणजे काय? जिथं बस तिथंच. अच्छा अच्छा अच्छा, रोज बसतो तिथेच ना. हा ठीक आहे आलोच मी. ये ना लवकर. हो आलो आलो आलो. ओके बाय 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 बाय. आला राहू. बस यार, तुला बॅग भरलेला आहे. अरे सॉरी यार, आज लेट झालं थोडं खूप. चला घे घे या, आम्ही घेतलंय. रावल्या, सिगरेट आणली का? नाही यार, विसरलो. नेहमी विसरतो यार तो. सिरियल आली असती अजून मजा आला असता. हा यार, सिरियल आली मजा आला असता अजून. नक्की. येणार आहे अजून. अगं पार्वता, मुलाला गरम पाणी ठेव. मुलगा थकून येणार रे कॉलेज मधून. अहो हो, कधीच ठेवलेलं पाणी बाथरूम मध्ये गरम करून. तुम्हालाच काळजी आहे का तुमच्या मुलाची, मला नाही का? अगं पार्वता, 6 वाजण्यात आले, दादा अजून घरी आला नाही. अगं जया, काय पप्पा? लाव ग दादांना फोन. हो लावते ना. येणार आहे. अहो पप्पा, दादा तो कॉलच रिसीव नाही करत आहे. उठत नाही. नाही. थोड्या टायमाने परत लावून पहा त्याला. चला, आज खूप झालं. आज आम्ही काय केलं, उद्या रावल्या तुझ्याकडे पार्टी बरं का. आणि तरी बरं का, नाही सांगू नको. मी तर नाही, उद्या चांगला हॉटेलला बसू. बघतो माझ्याकडनं पैसे ऍडजस्ट झालं पाहिजे. फक्त काय कर? असंच करतो. तू काय कर, बघू उद्या पाहिजे. उद्याचा उद्या बघू आपण. उद्या पाहिजे. उद्या तुझ्याकडनं. बरं. ठीक आहे. या आता घेऊन घ्या तुम्ही लवकर, आणि टाईम झालेला आहे. निघू लवकर.
व्यवस्थित जाताना हा. काय करायचं यार, यांना सांगितलं तर आहे उद्याची पार्टी माझ्याकडून. घरी काहीतरी खोटं बोलून सण पैसे घ्यावे लागतील. प्रोजेक्टचं नाव करून सण सांगतो उद्या कॉलेजला आणि पार्टी देऊन टाकतो यांना एकदाची. अरे बेटा, एवढा वेळ का झाला तुला? पप्पा आज 1 तासाचं लेक्चर होतं कॉलेजमध्ये. बरं बरं, बाथरूम मध्ये तुझ्या आईने गरम पाणी ठेवलंय, आंघोळ करून घे. इतका वेळ लागतो त्याला आंघोळ करायला? फार वेळ लावतो आई दादा. बघ आला तुझा लाडका मुलगा आता. तू वाढलं जेवायला उभं. घे बेटा, माझ्या हाताने घास बरं. घे बेटा, माझ्या बी हाताने हात बघतो मी तुला. हा, तुम्ही दोघं तर दादालाच लाड करता ना, मला तर कोणी करतच नाही. घे दादा. अरे राहुल, तू तुझ्या टप्पोरी मित्रांबरोबर जास्त फिरत नको जाऊ. आमच्या भरपूर काही आशा आहेत तुझ्यावर. आमचे स्वप्न तूच पूर्ण करणार. समजाव तुझ्या लाडक्या मुलाला. इकडे तिकडे फिरत बसतो, त्याला कोणी काहीच बोलत नाही आणि मी थोडीफार गेली काय मला सगळेच बोलतात. नारायण, अरे नारायण. राम राम दगडू शेठ, राम राम. राम राम. राम 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 दे अगोदर. तुझ्या मुलाला गाडी घेण्यासाठी पैसे दिलेले ते केव्हा देणार ते सांग अगोदर. अहो मालक, देतो की. या वर्षी सर्व उडीद मूग खराब झाले, शेतीतला माल आला नाही. माझ्याकडे पैसे आले म्हणजे मी देतो तुम्हाला. मला काय माहित नाही. 8 दिवसात मला पैसे परत दे, नाही तर तुझी शेती माझ्या नावावर करून दे. बरं मालक. लक्षात ठेव, 8 दिवसाने ये तुम्ही. हा, पाहिलं बेटा राहुल, शाहूकार आपला दारी आला. तुझ्यासाठी त्या शाहूकाराकडनं मी कर्ज घेतलं, तुला मी शिकवलं. तुझ्या शिक्षणाला किती पैसे लागले, तुला मोटरसायकल घेऊन दिली. ते पैसे माझ्याकडनं फिटले ना बेटा. या बाप्पाची जाणीव ठेव. तुझी आई, मी तुझ्यासाठी काय काय करता. ही माझी मुलगी अजून हिच्या ताईचं लग्न झालं नाही. तुझ्यासाठी आम्ही सर्व काय करतो बेटा. आई बाप्पाची जाणीव ठेव. चांगलं शिक्षण कर, नोकरीला लाग, पैसे कमवून आपण आपल्या ताईचं लग्न करू. पप्पा मला पैसे लागतात कॉलेजसाठी. अरे तुला कशासाठी लागतायत पैसे? कॉलेजमध्ये प्रोजेक्ट आहे, मला कॉलेजसाठी प्रोजेक्टसाठी पैसे पाहिजे. किती लागतायत तुला पैसे? 2000 रुपये लागतात मला प्रोजेक्टसाठी. माझ्याकडे तर एवढे नाहीत. तुझ्या आईला दवाखान्यात घेऊन जायचं होतं, पण 1800 रुपये आहेत माझ्याकडे, तेवढे घेऊन जा. घे. पप्पा येतो मी. हा, कॉलेजला जातो.
कुठे गाड्या रे आले नाही का अजून हे? काल तर घरी काय करत होते यार ते फोन लावून तर नको रे. सांगता का? फोन उचलतो ते यार तू चल मध्ये. आपला पहिले गेला चांगली औषध पार्टी द्यायची. चल जाऊ मध्ये. रावल्या तू एका नाट जबरदस्त पालतू घालवाल्या अरे तू पाय रे फक्त त्यांना येऊ तर दे. अरे ते आले यार ते बापरे अरे हे बी काय उशीर करता भाऊ. अरे खरं चला लवकर. अरे काय करत होतो, काय उशीर करता भाऊ. चला लवकर. तू काय घेतोय? बिअर घेतो मी काय आणतो आता ते काम करा. पप्पांनी खोटं बोलून आलो यार मी क्लासला जातोय म्हणून. अरे यार यारी दोस्ती में सब चलता है, यही तो दिल है इश्क करने के. अरे यार आम्ही तुला सांगू आवाज देऊ तो येऊन जायचो. आज राहुलला काढायचे. अरे यार मी तर कॉलेजचं नाव सांगून पप्पांकडनं खोटं बोलून पैसे घेऊन आलोय प्रोजेक्टसाठी. अरे राहुल्या आपण सगळं साथी सगळे सगळे आपण. अरे वा आज की पार्टी राहुल की तरफ से. ये राहुल. काय राहुल काय म्हणतो सोनी पहिले मी लाईन मारायचा अगोदर तूच पटवली आहे. अरे यार हर एक फ्रेंड कमी नव्हता यार. हॅलो हा पप्पा. हां हां येतोय निघालोय. हां निघालो हां निघ. चला लवकर. राहुल्या बिल दे. हे आम्ही थांबतो गाडी जवळ. चला रे ये बटकन बिल देऊ. बिल देऊ ना. हा राहुल्या बिल रे पप्पा बिल. चल जा तुम्ही घरी आपण चल घरी. हां ठीक आहे चालेल.
माझ्या राहुलचा ऍक्सिडेंट झाला, जागेवरच पार झाला. काय झालं बाबा? दादा गेला का काय झालं दादाला? दादा तू का गेला रे सोडून? तुझे किती लहान पप्पा. तुला लहानाचे शाळे नाही, मला दादा पाहिजे. 9 महिने 9 दिवस तुझ्या आईने तुला पोटात वागवलं. आता कोण राहुल नाव घेतं? माझ्या नावावर तुला कुठे शोधून नाही पप्पा, माझ्या दादाला माझ्या दवाखान्यात आणून द्या. दादा गेला. हे दादा तू येणार दादा आता आहे येणार का? नाही. तू का गेला सोडून? माझ्या भावाला मला परत आणून द्या. गेला का दादा आपल्याला? माझ्या भावाला मला परत आणून द्या पप्पा. कसा येणार ग तिथे? कसा येणार दादा? तो कायमचा गेला, आपल्याला सोडून कायमचा. हे सगळं खोटं आहे, नाही हे खरं. आपला दादा कधीच येणार नाही ग आता. गेला तर आपल्याला हे सगळं सोडून. खोटं आहे. गेला दादा तर कुठंच नाही गेला आपल्याला नाही. सोडून. कधी येणार नाही ग, येणे कधी येणार नाही. मित्रांनो, मुलांना खूप शिकवा, खूप मोठे बनवा, खूप त्यांना लाईक बनवा. पण माझ्या मुलाने मला दगा दिला. खूप मी माझ्या मुलाला शिकवलं, खूप त्याचे लाडकोड पूर्ण केले, शावकारा करून कर्ज काढलं, त्याला मी मोटरसायकल घेतली, शाळेत पाठवलं, जेणे ते लाड त्याचे पूर्ण केले. पण मित्रांच्या नादी लागून यशनाच्या आधी गेला आणि दारूच्या नशेत माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला. मित्रांनो, असं कोणत्याही बापाला मुलाने दुःख द्यायला नको पाहिजे. आणि बापाला सोडून, अशा बहिणीला सोडून, आईला सोडून कोणताही मुलगा जायला नको पाहिजे. मुलगा जर बापाला सोडून गेला तर त्या बापाला किती दुःख होत असेल. मित्रांनो, बापाच्या आधी मुलगा गेला, आई बापाने काय करावं